मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भातली बातमी आहे। दादा अनुपस्थित असल्याने शिंदे समर्थकांनी इथं आवाज काढला। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दादाचा वादा जी जाहिरात आहे या जाहिरातीवर आक्षेप घेण्यात आलेला आहे। शिंदे समर्थकांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आपली नाराजीही व्यक्त केलेली आहे। या संदर्भातली जी जाहिरात आलेली होती लाडकी बहीण योजनेची, त्यामध्ये फक्त अजित पवार यांचाच फोटो पाहायला मिळाला होता। त्यानंतर मंत्रिमंडळाची जी बैठक झाली त्यामध्ये सुद्धा या संदर्भात नाराजीचा सूर पाहायला मिळाला। राष्ट्रवादीच्या लाडकी बहीण जाहिरातीमुळे बैठकीमध्ये मंत्रिमंडळाच्या कुरबुरी पाहायला मिळाली। अर्थसंकल्प सादर झाला त्या दिवशी, त्याच्या दुसऱ्याच दिवशी अनाथांचा नाथ एकनाथ म्हणून सबंध राज्यभरामध्ये बॅनर, होर्डिंग, पोस्टर झळकले होते। याचा अर्थ त्यामध्ये त्या संदर्भातली तयारी अगोदरच करण्यात आलेली होती। त्यावेळेला आम्ही कोणी म्हणालो का असं की याचं श्रेय जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी एकट्यानेच का घ्यावं म्हणून? तर असं अजिबात नाही। उलट ते घेतलं पाहिजे, ते मुख्यमंत्र्यांनी श्रेय घेतलं पाहिजे, अजितदादांनी घेतलं पाहिजे, देवेंद्र फडणवीसांनी घेतलं पाहिजे आणि महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी, सरकारने ते श्रेय घेतलं पाहिजे, कारण ती योजना चांगली आहे आणि लोकप्रिय आहे। आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या काही मंत्र्यांनी त्या संदर्भात आक्षेप नोंदवला आणि त्या संदर्भात काय वादविवाद झाला अशा पद्धतीच्या काही बातम्या येत आहेत। वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं राज्यभरामध्ये राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या संदर्भानं अजितदादांच्या नेतृत्वामध्ये जनसन्मान यात्रा चालू आहे आणि तो पक्षाचा कार्यक्रम आहे। तो आमच्या वेगवेगळ्या भागातील आमदारांच्या मतदारसंघामध्ये विशेषतः चालू आहे। दरम्यान या वादावर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय घडलं हे सांगतायत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। पाहूयात। जाहिराती आहेत, या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्री जी योजना आहे ती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशी आहे आणि या ज्या जाहिराती झाल्या त्या माझी लाडकी बहीण, त्यामुळे हा वाद आहे, हा वाद सुरू झाला आणि आज जी कॅबिनेट बैठक होती, मंत्रिमंडळाची बैठक होती, त्या बैठकीत शिंदेचे जे आमदार आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांचं नाव नाही या योजनेमध्ये, त्यामुळे हा श्रेय घेण्याचा वाद जो आहे तो आज कॅबिनेटमध्ये दिसून आला। आज या बैठकीला अजित पवार उपमुख्यमंत्री हे गैरहजर होते, त्याचाच फायदा कुठेतरी आज शिवसेना शिंदे गटातले जे नेते त्यांनी घेतलाय।